सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई आपल्यासोबत फोनलाईन वरून जोडलेल्या आहेत। तृप्तीताई, ही दुसरी घटना आपण पाहतोय। महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय। कॅब चालकाने आता महिला प्रवाशासोबत गैरवर्तन केल्याची माहिती या ठिकाणी समोर येते। आपली प्रतिक्रिया? खरं तर पुण्यामध्ये आपण बघतोय की कालची घटना एवढी गंभीर आहे। आज सुद्धा म्हणजे मुली जॉबला जातात। काल सुद्धा मुलगी जी जॉबला जाणारी होती ती एसटीतून घरी चाललेली होती। आज सुद्धा जॉबला जाणारी मुलगी किंवा कॅब चालकाकडून जे काही गैरवर्तन होतंय त्या मुलीला उडी वगैरे मारायला लागते। नेमकी ही हिंमत वाढते कशी गुन्हेगारांची? आज आपण बघतोय की पोलिसांकडून जे आहे ते अनेक गुन्हेगारांना पाठीशी घातलं जातंय, अनेक जे आहेत ते गुन्हे दाखल होत नाहीत आणि महाराष्ट्रामध्ये आपण बघतोय की महिलांवर होणाऱ्या अत्याचारामध्ये वाढ होतीये आणि पुण्यासारखं शहर जे विद्येचं माहेरघर म्हटलं जातं तिथे वारंवार जर अशा घटना व्हायला लागल्या तर नेमकं मग आमच्यासारख्या सगळ्या महिलांनी जगायचं कसं? आम्ही सगळे पुणेकर आहे। पुणे हे सगळ्यात सुरक्षित मानलं जातं। आज ह्या मुली ज्या आहेत त्या विश्वासाने बाहेर पडतात, साहसी होऊन बाहेर पडतात, परंतु आज आपण बघतोय की जे काही कॅब चालक असेल, कालचा तो जो आरोपी आहे तो गाडे असेल, यांच्यात ही हिंमत येते कुठून? मग पोलिसांचा जो आहे तो वचक गुन्हेगारांवर नाहीये का? पोलीस ज्या पद्धतीनं काम करतायत, पोलिसांबद्दलची विश्वासार्हता नागरिकांमध्ये आता कमी झालेली आहे आणि म्हणूनच या अशा आरोपींचं जे आहे ते आपण बघतो की हिंमत वाढते। ही अत्यंत धक्कादायक गोष्ट आहे। सलग म्हणजे अगदी 48 तास होत नाहीयेत या ज्या बसमध्ये जो अतिप्रसंग झालाय त्या घटनेला आणि तिथं अशी घटना होते। आणि मग पुण्यातल्या ऑलरेडी कालपासून मला जे काही महिलांचे मुलींचे फोन येत आहेत की आता आम्ही घाबरलेलो आहे। अनेक मुली जे आहेत त्या आईंचे फोन येत आहेत की अशा पद्धतीनं बसमध्ये बलात्कार व्हायला लागला तर मुलींना जॉबला कसं पाठवायचं, बाहेर कसं पाठवायचं? आणि आता कॅब चालक जो आहे तोच अशा पद्धतीनं जिथं आपण कॅब बुक करत असतो विश्वासाने त्या गोष्टींमध्ये जे आहे ते अशा गाड्यांमधून जात असतो, तिथं अशा घटना व्हायला लागल्या। तर मला वाटतंय की गृहमंत्र्यांचाच कुठेतरी वचक जो आहे तो पोलिसांवरचा कमी पडतोय आणि पोलीस पूर्णपणे सपशेल जे आहेत ते अपयशी ठरलेले आहेत महिला सुरक्षेच्या बाबतीत। जी, एक आपण सामाजिक कार्यकर्ता म्हणून आपण काय पाऊल उचलणार आहात? आपण काय या संदर्भात पुढचं पाऊल आपलं? नाही बघा, आता तर मला वाटतंय की रस्त्यावरच उतरणं गरजेचं आहे। मी थोड्या वेळात 10 वाजता आता परत स्वारगेट बस स्थानकात जाणार आहे, कारण 48 तास झाले आरोपी यांना सापडत नाही आणि याच्यासाठी आता रस्त्यावर उतरावं लागेल आणि आमची भूमाता ब्रिगेड आता रस्त्यावर उतरणार आहे। जी, आपण या संदर्भात काही पत्रकार परिषद घेणार आहात का या आंदोलनासंदर्भात? या आंदोलनासंदर्भात पत्रकार परिषदच नाही, आम्ही डायरेक्ट रस्त्यावरच उतरणार आहोत, कारण आता पत्रकार परिषद, राजीनामे हे जे आहे ते सगळं मागून झालेलं आहे। आता ह्या घटना थांबतच नाहीये तर ऍक्शन मध्ये उतरण्याची आता महिलांना गरज झालेली आहे। जी, धन्यवाद तृप्तीताई आपण दिलेल्या प्रतिक्रियेसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।